नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. मी केतकी जोशी. आणि आज आपण शिक्षणाचा बाजार या विषयातली वृत्तमालिका लावून धरणार आहोत. कारण ऑनलाईन शिक्षण सुरू आहे केतकी. आपली मुलं ऑनलाईन पद्धतीनं शिकतात आणि म्हणजे कठीण असं आहे की काही शाळांनी जर का फी भरली नाही तर ऑनलाईन शिक्षण सुद्धा घेऊ देणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. प्रामुख्यानं पुण्यातल्या या काही शाळा आहेत, औरंगाबादमधल्या आहेत, काही नाशिकमधल्या आहेत आणि त्यामुळे लोकांची फारच अडचण झाली. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतात, आपण पाहू. इतका शक्तिमान प्राणी सुद्धा शेवटी तो हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावला. कुठेतरी जंगल खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण देणं गरजेचं आहे की फक्त वाघाला सापळे लावून पकडणं इथपर्यंत जंगल खात्याचं काम नाही आहे. असे असंख्य प्राणी आहेत. आपण जंगलावरती अतिक्रमण केल्यामुळे ते आपल्या भागात येत आहेत. लक्षात घ्या, आपण जंगलात शिरलो, आपण जंगलामध्ये फार्म हाऊस बांधतो, आपण जंगलात गाड्या घोडे घेऊन धावतो, तर त्यातलं पाणी संपतंय, तिकडलं चारा संपतोय त्यांचा. म्हणून चुकून हे प्राणी मनुष्य वस्तूमध्ये येतात. आपण त्यांना वाचवलं पाहिजे. काय त्यामुळे असं देखील म्हटलेलं आहे की शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये देखील काही रानगव्यांना व्यसन घालण्यात आलं. पुणेकरांनी घातली, नागपूरला घातली, त्याच्यामुळे कदाचित हिंसा वाढली असेल. सर, शरद पवार यूपी के चेयरमैन होने वाले हैं, ऐसी चर्चा. शरद पवार यूपी के चेयरमैन हो सकते हैं, ऐसी चर्चा है. क्या कहेंगे सर? सेंट्रल सर, या ना सर, मैंने बात किया उस बारे में. सर हिंदी सर बोलिए ना. क्या है? शरद पवार यूपी के चेयरमैन हो सकते हैं, ऐसी चर्चा. देखो, पवार अगर यूपी के चेयरमैन बनने जा रहे तो हमारे लिए खुशी की बात है, लेकिन ऐसी कोई मुझे लगता है हलचल मुझे नहीं दिख रही है. कल पवार साहब ने उसका इनकार किया खुद. पवार साहब बहुत बड़े नेता हैं देश के, महाराष्ट्र के. उनके नेतृत्व में हम सब काम कर रहे हैं. लेकिन जिस यूपीए चेयरमैन से की बात आप करते हो, वो जो फैसला है उस बारे में अब तक कोई सामने प्रस्ताव आया नहीं है. ये बात अगर पवार साहब खुद आकर कहते हैं तो इसके ऊपर चर्चा करना ठीक नहीं है. हम तो हमेशा उसके हितचिंतक रहे हैं, हितैषी रहे हैं. हम चाहेंगे भी अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है तो उनके समर्थन भी हम करेंगे. लेकिन देखना पड़ेगा. अभी मैं 2 दिन में दिल्ली जाऊंगा, मैं भी जा रहा हूँ दिल्ली में. वहाँ भी कुछ बातचीत चलती है हमेशा. लेकिन नए राजनीतिक माहौल में देश का जो अपोजिशन है उसको एक साथ आकर मजबूती से कुछ निर्णय लेने होंगे. कांग्रेस पार्टी बड़ी पार्टी है, मैं मानता हूँ, लेकिन कांग्रेस पार्टी लोकसभा में लीडर ऑफ अपोजिशन का पद भी हासिल नहीं कर सकी, ये भी सत्य है. ऐसे में हम सबको एक साथ आकर यूपीए को मजबूत बनाना पड़ेगा. जिस तरह से महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी बनी है, इस तरह से कोई बड़ी आघाड़ी या फ्रंट बन सकता है क्या? तो उसका नेतृत्व कौन करेगा? ये बड़ी बातें हैं, धीरे धीरे हो जाएगी. सर मराठी. आपण बघतोय संजय राऊत म्हणालेत की जर शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर नक्कीच आम्हालाही आनंद होईल. पण शरद पवारांनीच हे वृत्त फेटाळले असं देखील ते म्हणालेले आहेत. आणि पवार मोठे नेते आहेत, त्यामुळे यूपीएचे जर ते अध्यक्ष झाले तर आनंद होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे ही आहे या क्षणाची मोठी बातमी. शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आनंदच होईल. पण स्वतः पवारांनी हे वृत्त फेटाळलंय.
असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आपण पुन्हा वळतोय आपल्या वृत्त मालिकेकडे आणि आज आम्ही तुम्हाला महत्त्वाचा विषय एक सांगतोय, तो म्हणजे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि काही शाळांनी मात्र, मोठ्या शहरांमधल्या या शाळा आहेत, अर्थातच खाजगी शाळा आहेत, आणि या शाळांनी फी जर भरली नसेल पालकांनी तर या मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. 7 दिवसांचा त्यांनी अवधी दिलेला आहे आणि याबद्दलच आपण राज्यभरातनं मतं जाणून घेतोय. पालकांचं काय म्हणणं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी नाशिकहून, चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी पुण्यातून आपल्यासोबत काही क्षणात जोडले जात आहेत. दरम्यान डॉक्टर सोनाली भांडारकर आपल्यासोबत जोडल्या गेलेत नागपूरहून. डॉक्टर, स्वागत आहे आपलं. एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण याचा अनुभव घेतलाय का, किंवा तुमच्या माहितीतल्या काही पालकांनी अनुभव घेतलाय का की ऑनलाईन शिक्षण पण बंद जर का फी नाही भरली तर? सर, गेले कित्येक महिने झाले जेव्हापासून हे कोविड-19ची महामारी पूर्ण जगामध्ये सुरू झालेली आहे, तेव्हापासून आम्ही सातत्याने सर्व पालकगण जे आहे, आम्ही मोठमोठी आंदोलनं केलेली आहेत. या विरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे. अनेक मंत्र्यांना, अनेक नेत्यांना आम्ही निवेदनं दिली आहे. शिक्षण विभागाचे अक्षरशः कितीतरी आम्ही खेटे घातलेले आहेत. परंतु या सर्व गोष्टींचा जो काही म्हणजे इफेक्ट व्हायला पाहिजे होता, हा काही या माझ्या मते माजलेल्या, एक प्रकारे तानाशाही करणाऱ्या ज्या अनएडेड स्कूल आहेत त्यांच्यावर त्याचा काही इफेक्ट येताना दिसत नाही आहे. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की ज्या शाळांनी अशा पद्धतीने ऑनलाईन एज्युकेशन अनइथिकली बंद केलेले आहे, ते म्हणजे 2000 ॲक्ट, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, म्हणजे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू एव्हरी चाइल्ड, हा जो ॲक्ट 26 ऑगस्ट 2009 रोजी आलेला आहे, त्या ॲक्टनुसार कोणत्याही मुलाला त्याचा जो फंडामेंटल राईट आहे एज्युकेशन घेण्याचा, त्यापासून तुम्ही वंचित ठेवू शकत नाही. हा सर्वात पहिल्यांदा हा एक मोठा गुन्हा आहे. ह्या व्हायोलेशनचा ॲक्ट केल्यासाठी त्यांच्यावर एक क्रिमिनल ऑफेन्स आपण होऊ शकतो. त्याचे पूर्ण अधिकार शिक्षण विभागाला आहेत. परंतु शिक्षण विभागाकडनं अशा पद्धतीची कोणतीच कारवाई आतापर्यंत तरी झालेली नाही आहे. आम्ही नागपुरामध्ये गेले 8 महिने झाले अनेक आंदोलनं केलेली आहेत. आम्ही शिक्षण विभागाला कितीतरी पद्धतीने आम्ही निवेदनं दिलेली आहेत, सगळ्या पद्धतीच्या तक्रारी दिलेल्या आहेत, त्याचे प्रूफ दिलेले आहेत. शाळांकडनं सातत्याने पालकांना जो काही त्रास देण्यात येतो आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सगळी निवेदनं दिलेली आहेत. आम्ही तुमच्याकडे पुन्हा येणार आहोत, कारण नेमकं पालकांचं म्हणणं काय हे आम्हाला जाणून सुद्धा घ्यायचंच आहे. शाळेच्या फीवरून शिक्षण संस्था आणि पालकांमध्ये वाद पाहायला मिळतात आणि हा वाद राज्य सरकारच्या मंत्र्यांनी काढलेल्या पत्रामुळे उद्भवलाय. आम्ही प्रत्येकाला सवलत देत असून राज्य सरकारनं सुद्धा शिक्षण संस्थांचा विचार करावा अशी भावना शिक्षण संस्था चालकांनी सुद्धा व्यक्त केली. जे पालक लॉकडाऊनमध्ये फीस भरू शकले नाहीत, त्यांनी शाळांमध्ये येऊन त्यांची समस्या सांगावी, त्यांना टाईम पिरियड देण्यात येईल. मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. आज मितीला आम्ही 3-4 प्रश्न समोर भेडसावत आहेत. एक तर ऑफलाईन शाळा सुरू करायच्यात, तर त्यावेळेस आमच्याकडं बजेटरी तरतूद काहीच नाही आणि RTचे जे पैसे आहेत आमचे ते 2018-19 पासून निम्मे ते पेंडिंग आहेत, 19-20चे आहेत आणि 20-21चे आहेत. म्हणजे शासनसुद्धा एकीकडं मदत करत नाही, आर्थिक सपोर्ट करत नाही आणि दुसरीकडं पालक जर मदत करणार नसतील, पालक आपली फीस भरणार नसतील तर शाळा चालवायच्या कशा, असा फार मोठा प्रश्न आहे. आता आमची मागणी की पोर्टलप्रमाणे जी विद्यार्थी संख्या आहे त्याप्रमाणे काही प्रमाण 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याची फी जर शासनाने आम्हाला मदत केली असती तर ते आम्हाला पालकाला मागितली नसते. दुसरी सर्वात महत्त्वाची आमची मागणी आहे की कुठल्याही प्रकारचा संस्था चालकाला किंवा पालकांना किंवा जे याच्यामध्ये काम करतात शालेय संदर्भामध्ये, शिक्षण मंत्र्यांनी कुठलाही विचार न करता एक पत्रक काढलं होतं की या काळामध्ये फीस मागू नये, सक्ती करू नये. आमचं म्हणणं एवढंच आहे, त्या पत्रामुळेच हा सगळा घोळ झाला, हा सगळा महाराष्ट्रात गोंधळ निर्माण झाला, पर्यावरण शाळेवर हल्ले निर्माण होऊ लागले. एकच पत्र शिक्षण मंत्र्यांनी काढावं की पालकाला फीस भरावी लागेल. मग आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ, 6 महिन्याला देऊ, एकत्रित घेऊ. पालकाची परिस्थिती आम्हाला चांगली माहिती आहे, प्रत्येक पालकाला मी ओळखतो, त्याप्रमाणे सवलत द्यायला आम्ही तयारच आहोत. आणि हे प्रकरण औरंगाबाद हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीमपर्यंत गेलं.
तिथे सुद्धा शासनाच्या या पत्राला स्थगिती मिळालेलं आहे. इंग्रजी शाळांनी आम्ही व्यवस्थित निर्णय घेतलेला पालकांचं आणि आमचं जवळचं नातं आहे. कुठल्या पालकाची काय आर्थिक परिस्थिती आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना असते. त्याप्रमाणे आम्ही त्यांना तशा सवलती देतोच, अगोदरपासूनच देतोय. त्याच्यामुळे तर मागच्या 2-3 वर्षाची सुद्धा फीस थकलेली आहे. परंतु मध्यंतरी शासनाच्या एका शिक्षण राज्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरली की 50% वर कुठल्याही शाळेने फीस घेऊ नये आणि घेतली तर गाठ आमच्याशी आहे. या एका वाक्यामुळं सगळ्या राज्यामध्ये एकदम संशयाचं आणि अफवेचं वातावरण पसरल्यामुळं लोकांनी 50% फीज माफ झाल्याशिवाय भरायचीच नाही अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं सध्या सगळे अडचण आलेली आहे. की इंग्रजी शाळांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कारण शासनाचे जे धोरणं आहेत त्यामुळे शिक्षक, पालक आणि संस्थाचालक यांच्यातला जो समन्वय आहे तो समन्वय बिघडत चाललेला आहे. आणि हा समन्वय बिघडण्याचं कारण असे काही लोकांचे निर्णय आलेले आहेत शासनाकडनं. म्हणजे एकीकडे शासन आम्हाला कुठल्याच पद्धतीने साथ देत नाही आहे आणि वरतून पालकांना डिवचण्याचं काम करत आहे. मग त्यामुळं अशा वेळेस आम्हाला असा निर्णय घेण्याची वेळ येत आहे. ॲक्च्युअल पाहायला गेलं तर पालक आणि संस्थाचालक यांच्यामध्ये बराचसा समन्वय आहे. त्यामुळंच गेली 3 वर्षापासून 4 वर्षापासून आम्ही त्यांना समजून घेतो आणि समजून घेत असल्यामुळंच त्या मागची बरीचशी फीस स्थगित झालेली आहे. पण आज आता कोरोनाच्या काळामुळं त्यांची फीस स्थगिती आहे हे आम्हीही समजू शकतो. पण आमच्या अडचणी पण शासनाने समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे आपण पाहिलं औरंगाबादमधल्या संस्थाचालकांचं वेगवेगळ्या काय म्हणणं होतं ते. नाशिकला जाऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय म्हणणं आहे पालकांचं आणि संस्थाचालकांचं? कारण नाशिकमध्ये सुद्धा काही संस्थांनी असा निर्णय घेतला आहे ऑनलाईन शिक्षण बंद, फी नाही भरली तर. नक्कीच नाशिकमध्ये मिलिंद, संस्थाचालकांनी विशेषतः ज्या विना अनुदानित शाळा आहे यांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र दिलं आणि या पत्रामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं की ज्या विद्यार्थ्यांनी, खरं तर आम्ही सवलतीमध्ये फी घेतोय प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं, पालकांकडनं, पण ज्या पालकांनी आपल्या पाल्याची फी मार्च महिन्यापासून 1 रुपया सुद्धा भरलेली नाहीये त्यांचं जे ऑनलाईन शिक्षण आहे ते 7 दिवसानंतर, येत्या 7 दिवसामध्ये त्यांनी पैसे भरले तर ती लिंक आम्ही डिसेबल करू. म्हणजे थोडक्यात त्या विद्यार्थ्याला 7 दिवसांतर शिक्षण घेता येणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याची ॲडमिशन मात्र रद्द करणार नाही. हा निर्णय सुद्धा सगळ्याच विना अनुदानित शाळा संचालकांनी घेतला आहे. आपल्याबरोबर पालक आहेत आणि नेमका पालकांनी याच सगळ्या गोष्टीला विरोध केलेला आहे. काय नेमकं म्हणणं आहे पालकांचं ते आपण बघूया. खरं तर खाजगी शाळा ज्या आहेत, विना अनुदानित शाळा, जी शाळा जे व्यवस्थापन फक्त विद्यार्थ्यांकडनं मिळणाऱ्या फीवर सुरू असतं, त्यांनी जर का फीमध्ये सवलत दिली आहे तर मग तुमचा विरोध का? आमचा विरोध नाही आहे. आमचा विरोध फक्त काय आहे, शैक्षणिक खर्च, शाळेने हा शैक्षणिक खर्च किती आहे तो मांडावा आम्हाला. त्या अनुषंगाने आम्ही ती फी भरायला तयार आहे. आम्ही फी भरणार नाही असं आमचं कुठंही म्हणणं नाही. पण तो जो खर्च आहे तो तुम्ही आम्हाला सांगावं का आम्ही तेवढीच फी भरू. आता नाशिकमधील समजा एक फ्रावशी शाळेचं नाव घेतो मी, यांनी आधीच 50% फी कमी केलेली आहे. मग त्यांच्याबद्दल तक्रारी नाही ना. म्हणजे ज्या शाळेबद्दल यांनी स्वतःहून भूमिका घेतलेली आहे, काही शाळांनी 35% फी कमी केली, काहींनी 25 केली. मग आम्ही त्यांचं स्वागतच करतो की अशा संस्था ज्या स्वतःहून निर्णय घेतात, की जे पालकांची पण भूमिका, त्यांची पण भूमिका याचं गांभीर्याने विचार करून. म्हणजे फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीने निर्णय घेतला, तुम्ही स्वागत करताय, पण या सगळ्या विषयामध्ये सगळ्या शाळांनी असा निर्णय घ्यावा का, काय सांगाल? बरोबर, सर्व शाळांनी याबद्दल निर्णय घ्यावा. आम्ही फीमध्ये सवलत मागत नाही आहे. आमची मागणी आहे पालक संघटनेची की शाळांनी खर्चावर आधारित फी यावी आणि नफेखोरी बंद करावी. कारण प्रत्येक शाळेत, इंग्लिश मिडियमच्या प्रत्येक शाळेने खर्चापेक्षा अधिक, शैक्षणिक खर्चापेक्षा अधिक 5 ते 10 पट फी आकारून आणि वसूल करून नफेखोरी करत आहे. आणि यामध्ये ही नफेखोरी संस्थाचालक त्या रकमेचा, करोडो रुपयाचा अपहार करतात स्वतःच्या फायद्यामध्ये. नाही, मला एक मुद्दा मात्र समजत नाहीये तुमचा, की नफेखोरी करताय शाळा असा तुमचा एक आक्षेप, नंतर शाळांनी लेखाजोखा तुमच्यासमोर मांडावा असा तुमचा आक्षेप, अशी तुमची मागणी. पण यामध्ये शाळेने असं का करावं पालकाला? का याकरता नोडल एजन्सी म्हणून जर का सरकारी शैक्षणिक यंत्रणा काम करते तर तुम्ही त्यांच्याकडे दाद का नाही मागत? मुळात शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्याचं कोणत्याही कारणास्तव शिक्षण आपण बंद करू नाही शकत. तरीही शाळा अशा प्रकारे जर पालकांना नोटिसा देत असतील तर सरकार आणि सरकारी अधिकारी करतात काय? मुळात प्रश्न हा आहे. यांच्यावर शाळेवर काहीच वचक नाही आहे का? मुळात सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सरकारचा यांच्यावर वचक आहे की नाही आहे? नक्कीच सरकारचा यांच्यावर अंकुश आहे की नाहीये. मागणी सातत्याने जरी होत असली तरी सरकारी यंत्रणेकडे तुम्ही दाद मागितली का?
हो, आम्ही बऱ्याच वेळा मागितली आहे आणि येत्या 3 ते 4 वर्षापासून जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून काही पालकांनी बॉम्बे, पुणे म्हणा किंवा नाशिकमधनं मी स्वतः 4 वर्षापासून सरकारकडनं आम्ही मागणी करतो आहोत की याच्यावर म्हणजे प्रायव्हेट इंग्रजी मीडियमच्या ज्या शाळा आहेत त्याच्यावर शासनाचा वचक पाहिजे आणि त्यांचा अंकुश पाहिजे, तेव्हा ह्या शाळा त्याला दाद देतील. नाही तर जर त्यांच्यावर अंकुश नाही राहिला तर सरकारी अधिकारी सुद्धा त्याच्यावर अंकुश ठेवू शकत नाहीये. सरकारी अधिकारी जरी अंकुश ठेवू शकत नसला प्रशांत, एक प्रश्न फक्त त्या पालकांना विचारू शकतोस का की जे संस्था चालक म्हणतात की ज्यांना फी भरणं शक्य नाही त्यांनी आमच्याकडे येऊन सांगावं, टप्प्याटप्प्यानं फी भरा किंवा आणखी काही सवलती द्यायला आम्ही तयार आहोत, पण अजिबातच फी भरू नका, असं करू नका, असं संस्था चालकांचं म्हणणं आहे. त्यावर या पालकांचं म्हणणं काय आहे? सरसकट सगळ्यांनाच फी माफ करावी असं या पालकांचं म्हणणं आहे का? नक्कीच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे केतकी. आणखीन याच मुद्द्यावर नेमकी पालकांची भूमिका आहे ते आपण समजून घेणार आहोत की ज्या शाळा म्हणतात की ज्या पालकांना फी भरणं जड जात आहे, कोरोना काळामुळे अडचण आलेली आहे. कोरोना हा पालकांनाही नवीन आहे, तसा शिक्षण संस्थांना सुद्धा नवीन आहे. त्यांनी आम्हाला भेटावं, चर्चा करावी, आम्ही त्यांना इन्स्टॉलमेंट करून द्यायला तयार आहोत, त्यांना आम्ही समजून घ्यायला तयार आहोत. मग तुम्ही समजून घेणार का? आम्ही नक्कीच समजून घेऊ. आणि हा कोरोना आत्ताचा आहे, आमचा जो वर्षानुवर्ष वाद आहे, म्हणजे जो आधीपासून जो काही आमच्या मनामध्ये असंतोष पसरलेला होता, कोरोना फक्त निमित्त आहे. यांनी जो काही यांच्या एक कली कार्यक्रम राबवला एकसारखा, मोनोपल्ली जी राबवली, त्याच्यामुळे हे पालक संतप्त आहोत. आम्ही तोडगा काढणारच, कुठेही गालबोट लागेल अशा गोष्टी करणार नाही. परंतु पालकांचंही म्हणणं या कोरोना निमित्ताने का होईना ऐकलं गेलं पाहिजे. आमच्यात जे काही मागण्या आहेत, आमच्या जे काही तुम्ही अनलिगल कारभार केले आहेत याच्या आधी, ते आता तरी सुरळीत व्हावे आणि आम्ही निश्चितच तोडगा काढण्याच्या ह्याच्यात आहोत. कुठलंही आम्हाला परिपत्रक आलेलं नाही अजूनपर्यंत की तुम्ही तोडग्यासाठी पुढे या. नुसतंच या गोष्टी करतायत, हवेतल्या बाण सोडण्यात काही अर्थ नाही आहे सर. तुम्हाला परिपत्रक आलं नाही, पण तुम्ही स्वतः शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची तयारी दाखवली का? तुम्ही शाळा व्यवस्थापनाला चर्चेसाठी बसायची तयारी दाखवली का? समजून घेणं आणि समजून सांगणं ही प्रक्रिया दोन्ही बाजूनी होणं आवश्यक आहे. प्रथमतः आम्ही सुरुवातीला शाळेकडेच जात असतो. शाळेच्या मुख्याध्यापकांना जी काही तक्रार असेल ती त्यांच्याकडे मांडली जाते. पण शाळेचे कसे इथले मुख्याध्यापक त्यांच्या संस्था बाहेरच्या, आम्ही संस्था चालकाशी चर्चा करतो, कळवतो, त्याच्यात वेळ काढूपाना निघतो. मग आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे जातो, उपसंचालक असो, शिक्षणाधिकारी असो, प्रशासन अधिकारी. आज 8-8 महिने झाले अर्ज देऊन त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. ना शाळेने आमच्या बाजूनी भूमिका घेतलेली आहे, ना ह्या अधिकाऱ्यांनी घेतली. मग अजून याची किती दिवस वाट पाहायची? 7-7, 8-8 महिने झाले, काही विद्यार्थ्यांनी 1 मिनिटं सुद्धा शिक्षण घेतलेलं नाही ऑनलाईन. मग त्याचे पैसे आम्ही द्यायचे का? याचा न्याय निवाडा ह्या अधिकाऱ्यांनी करावा, सरकारने याच्यात हस्तक्षेप करावा. सरकारने हस्तक्षेप करणं महत्त्वाचं. शिक्षण हक्क कायदा काय म्हणतो की जो सरकारी कायदा आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षणापासून वंचित ठेवू नये. काय सांगाल? बरोबर आहे. कायदे आपले जे भारतभर जे कायदे आहेत आणि RT 2009 जो आपला रिझोल्युशन पास झाला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्यानुसार कुठलाही विद्यार्थी हा वंचित राहू शकत नाही. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काल जी काही चर्चा झाली ऑनलाईन, त्याच्यामध्ये संस्था चालकांनी जे सांगितलं की आम्ही पालकांशी चर्चा करू वगैरे, पण संस्था चालकांचा, बऱ्याचशा संस्था चालकांचा, सगळेच म्हणत नाही मी, पण बहुसंख्य संस्था चालकांचा हेतू शुद्ध नाही आहे. बहुसंख्य संस्था चालकांचा हेतू शुद्ध नाही हा आक्षेप आहे पालकांचा. पालक प्रशांत, हाच आक्षेप घेऊन आपण पुन्हा एकदा नागपूरला जाऊयात. डॉक्टर आहेत आपल्यासोबत, पालकही आहेत त्या. अनेक संस्था चालकांचं असं म्हणणं असतं की टप्प्याटप्प्याने फी भरा, पण अनेक संस्था चालक असंही सांगतात की तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेत नसाल तरी फी भरली पाहिजे. आक्षेप कशाला जास्त असला पाहिजे? हे बघा सर, की जेव्हा रेग्युलर आपली शाळा सुरू असते तेव्हा आपल्याला जी फी स्ट्रक्चर आकारण्यात येतं ते आपण 7 ते 8 तासाच्या फिजिकल स्कूलसाठी आपण तेवढी फीस पे करतो. परंतु जेव्हा आता ऑनलाईन एज्युकेशन होत आहे, फक्त 1 ते 1.5 तासाचे क्लासेस होत आहेत, त्याच्यामध्ये जो काही खर्च होत आहे त्या अनुसाराने पालक लोक पैसा द्यायला तयार आहेत, तेवढं शिक्षण शुल्क भरायला पालक लोक तयार आहेत. परंतु या शिक्षण संस्था चालकांचं असं म्हणणं आहे की पूर्ण फी द्या. तुम्ही टप्प्याने जरी तुम्ही हप्ते वाढवून देत असणार तरी सुद्धा पूर्ण फी कशी भरणार? ज्या फॅसिलिटीज पालकांनी घेतलेल्याच नाही, इन्फ्रास्ट्रक्चर यूज झालेला नाही, तुम्ही कोणत्या फॅसिलिटीज म्हणजे कोणत्या फॅसिलिटीज? म्हणजे बस असेल किंवा कॅन्टीन असेल किंवा डान्स रूम, अशा ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याची फी सुद्धा शाळेकडून घेतली जाते.
मॅडम हे बघा, लायब्ररी फी आहे, लॅबोरेटरी फी आहे, कम्प्युटर फी आहे, त्याच्यानंतर तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज फी आहे. तसंच एक नागपूरमध्ये एक अमेंडमेंटेड फीस म्हणून 3,000 रुपये घेण्यात येतात. ह्या फीज ज्या आहे हे अप्लिकेबल कशा आहेत? जर मुलं शाळेत जात नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चर यूज होत नाहीये, कम्प्युटर यूज होत नाही, लॅबोरेटरी यूज होत नाहीये, त्याचं शुल्क कसं काय पालक देतील? आणि आता त्यांची परिस्थिती नसल्यामुळे हा सगळा हे उद्भवलेला आहे. आणि जेव्हा हे लोक सांगतात की असं पद्धतीचे हे कायदे आहेत, परंतु हे पालन करतात का? कायदा आहे 2014चा जो फीस रेग्युलेटरी ऍक्ट आहे, त्यानुसार दर दोन वर्षानंतर फीस वाढली पाहिजे, परंतु हे त्याचा पालन करतात का? नाही करत. डॉक्टर सोनाली, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण पुन्हा एकदा नाशिकला जाऊयात. प्रशांत बाग आहेत आपल्यासोबत. प्रशांत, तुझ्यासोबत जर का काही संस्था चालक असतील तर त्यांच्याकडनं हे जाणून घेतलं पाहिजे, जसं डॉक्टर सोनाली म्हणतात की तुम्ही शाळेची लायब्ररी नाही वापरली पण फी भरली पाहिजे, तुम्ही शाळेची कम्प्युटर रूम नाही वापरली पण फी भरली पाहिजे. संस्था चालकांना फी मिळाली पाहिजे, हे बरोबर आहे. पण अशा गोष्टी ज्या वापरल्याच नाहीत, मुलगा मुळात शाळेत आलाच नाही आणि तरी त्या गोष्टी वापरल्या म्हणून फी आकारली पाहिजे, ही भूमिका संस्था चालकांची असेल तर अयोग्यच आहे. नक्कीच मिलिंद, खरं तर संस्थाचालक आपली भूमिका वारंवार स्पष्ट करतात. आत्ता जरी माझ्या सोबत नसते तरी थोड्या वेळात संस्थाचालक सुद्धा सोबत असणार आहे. पण संस्थाचालकांची चर्चा केल्यानंतर 2 महत्त्वाचे मुद्दे समोर आले. त्यांनी हे सांगितलं की लॅबोरेटरी असो किंवा बस व्यवस्था असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस असो, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस कोणतीही संस्था घ्यायला तयार नाहीये. पण ज्या फ्राउशी इंटरनॅशनल स्कूलचं उदाहरण आता पालक शिक्षक संघटनेने दिलं, त्या शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, म्हणजे की बस, लॅबोरेटरी वगैरे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी उभ्या केलेल्या आहेत. त्याचे पूर्ण पैसे आम्हाला विद्यार्थ्यांकडे नको, पण निदान त्याचे मेंटेनन्स चार्जेस म्हणून काही टक्के तरी ते पैसे असावे, अशा प्रकारची एक भूमिका संस्थाचालक घेत आहे. कारण जर का या गोष्टीला मेंटेन केलं नाही, जर का तो स्टाफ त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी येऊन मेंटेन केला नाही, त्यांना जर का पगार देता आले नाही, प्रशांत, आम्ही ही संस्था चालवायची कशी? उत्तर दे फक्त. या पालकांकडनं पण अशा फीज घेतलेत का? ज्या गोष्टी वापरलेल्या नाही त्यांच्या पण फीज घेतलेत या पालकांकडनं? थोडक्यात. नक्कीच आपण थेट त्यांना विचारूया. थोडक्यात सांगा की अशा गोष्टींचे पैसे पालकांकडनं तुमच्याकडनं सुद्धा संस्थांनी घेतले का? थोडक्यात सांगा. नाही, काही संस्थांबद्दल हा वाद आहे. ज्या मागताय आणि ज्यांनी नाही घेतले त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या बाजूनेच आहे. त्यांनी फक्त शैक्षणिक खर्च किंवा तुम्ही आम्हाला 50%च रक्कम यावर्षी द्या. 50% काही संस्थांबद्दलच हा वाद आहे, काय सांगाल? बरोबर. आता कालच्या चर्चेमध्ये पण आणि बऱ्याचशा संस्थांच्यामध्ये आम्ही या गोष्टीची सहमत आहोत की लॅबोरेटरी चार्जेस, लायब्ररी चार्जेस याचा थोडाफार काही जो मेंटेनन्स आहे, कारण काही प्रमाणात तरी हे चार्जेस द्यायला तुम्ही सहमत आहात? नाही, अजिबात नाही. वर्षानुवर्ष जो काही पैसा आमच्याकडनं घेतलाय त्यातनं ते मेंटेनन्स भागवावं त्यांनी. आणि यावर्षी आम्ही फी द्यायला तयार आहोत, केवळ ऑनलाईन करिता जे काही, म्हणजे की या सगळ्या गोष्टी शाळेने आपला रिझर्व्ह फंड वापरावा. येस, नक्कीच. कारण की संस्था चालकांनी स्थापनेपासून जो इतका नफेखोरी केलेली आहे इतक्या वर्षापासून, म्हणजे दीड लाख रुपये त्यांनी जे आता फीस पालकांकडनं दरवर्षी घेत आहेत, त्यांचं आता मला सांगा, पालकांना ते म्हणतात की तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही मुद्दाम भरत नाही. तर मला एक प्रश्न संस्था चालकांना हा विचारावा वाटतो की तुम्हाला कसं काय माहिती की पालकांकडे पैसे आहेत किंवा नाही? तुम्हाला कसं माहिती? पण अशा परिस्थितीत तोडगा कसा निघावा मग? सर, त्यांनी त्यांचं ऑडिट दाखवावं मार्च महिन्यानंतर आजपर्यंतचं झालेला खर्च दाखवावा की त्यांना एवढा खर्च झालेला आहे, डिवायडेड बाय तेवढे विद्यार्थी किंवा तेवढे पालक, आम्ही तेवढे पैसे द्यायला तयार आहोत. आपण बघतोय की मिलिंद, पालकांचं म्हणणं जे आहे ते ठाम आहेत. काही पालक म्हणतात की हो, आम्ही काही प्रमाणात द्यायला तयार आहोत, पण संस्था चालकांनी सुद्धा सहमतीनं आणि सबुरीने भूमिका घ्यावी. मिलिंद, आणि यानंतर मुंबईत आपण जाणार आहोत. मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत असणार आहेत. मनोज, मुंबईमधले काय परिस्थिती आहे? मुंबईत सुद्धा अनेक खासगी शाळा आहेत ज्यांच्याकडून फी आकारली जाते, ज्या फी आकारतात पालकांकडून, आणि अनेक न वापरलेल्या गोष्टींबद्दल सुद्धा फी आकारली जाते किंवा एकदम फी भरली पाहिजे असं सांगितलं जात आहे. अशा प्रकारचे अनुभव मुंबईतल्या पालकांना सुद्धा येत आहेत का? अगदी बरोबर आहे. मुंबईत सुद्धा अनेक खाजगी शाळा आहे आणि त्यांची फी सुद्धा अव्वाच्या सव्वा आहे. आणि गेल्या मे महिन्यापासूनच किंवा एप्रिल महिन्यापासूनच जे संस्था चालक आहेत ते पैसे भरण्याचे, फी भरण्यासाठी मागे लागलेले होते. परंतु जूनमध्ये जेव्हा शाळा सुरू झाल्या त्यावेळेस मात्र त्यांनी तगादा सुद्धा लावला आहे. अनेक पालकांनी अनेक शाळांवर मोर्चे सुद्धा काढले, विविध नेत्यांना, मंत्र्यांना सुद्धा भेटले, परंतु अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. संस्था ज्या आहेत त्या पैसे मागतायत विद्यार्थ्याचे. कारण एक साहजिक आहे की काही संस्था ज्या आहेत त्या, परंतु ती फीस का द्यायची की जर ऑनलाईन सुरुवात करणार शाळेच्या कुठल्याही प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट असतात किंवा काही असेल ते युजर्स असतील तर का द्यायचे?
तर आपण आहोत आता चेंबूर या ठिकाणी. चेंबूरच्या टिळकनगरमधलं लोकमान्य हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी. या हायस्कूलचा विशेष म्हणजे असा आहे की या ठिकाणी गरीब आणि मध्यमवर्गीय असे दोन प्रकारचे विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्यांची फी सुद्धा भरावी लागत असते. आपल्यासोबत या संस्थेचे सचिव आहेत सुभाष मराठे. आपण त्यांना विचारूया. तर फीजच्या बाबतीत सध्या मोठा गोंधळ सुरू आहे, त्यावर आपण काय करतो? वास्तविक आपण विना अनुदानित आणि अनुदानित शाळांमध्ये फरक करायला पाहिजे. इथे परिस्थिती अशी आहे की एका वेळी ज्या आपण अतिशय संघटना आहे त्यांचं म्हणणं रास्त आहे, परंतु त्यात सुद्धा बायफर्केशन करण्याची गरज आहे. तिथे सुद्धा कॉन्व्हेंट आहे. आपण बघतोय महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत आणि आपण पुन्हा नागपूरला जाणार आहोत. सोनाली भांडारकर आपल्या सोबत आहेत. सोनाली ताई, हाच प्रश्न आहे की तुम्ही संस्था चालक किंवा शाळेकडे जेव्हा या सगळ्या समस्या मांडलेल्या आहेत तेव्हा त्यांच्याकडून काय उत्तरं नेमकी तुम्हाला मिळालेली आहेत? म्हणजे चर्चा झालेली आहे त्यांच्याशी का त्यांनी थेट फतवाच काढलाय? हे बघा, आमच्या शिक्षण संस्था चालकांसोबत मुख्याध्यापकांसोबत अनेक मीटिंग झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एवढंच आम्हाला सांगितलंय की आम्ही तुमचे हप्ते वाढवून देऊ, पण त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची सवलत आम्ही पालकांना देऊ असं त्यांचं कुठल्याही पद्धतीचं आम्हाला आजपर्यंत त्यांच्याकडनं आम्हाला सांगण्यात आलेलं नाही आहे. हप्ते वाढवून देणं हा याच्यावरचा उपाय असूच शकत नाही. जर तुम्ही जी काही फी आकारत आहे ती तुम्ही प्रमाणात आकारा, पालक भरायला तयार आहेत. परंतु जर तुम्ही म्हणणार आहे की जर तुम्ही संपूर्ण फी भरा, वर्षानुवर्ष तुम्ही फायद्यामध्येच तुम्ही शाळा चालवत आलेले आहात, आतापर्यंत प्रत्येक पालकाने मुकाट्याने फी भरलेली आहे, परंतु यावर्षीची परिस्थिती बघता शाळा संस्था चालकांनीही थोडं पालकांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर ठेवून त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी सवलत द्यायला हवी होती, परंतु ते फक्त हप्ते वाढवून द्यायला तयार आहे. हप्ते वाढवून देऊन पालकांची परिस्थिती लगेच सुधारणार आहे का कोरोनानंतर? सगळ्यांचे बिझनेसेस आणि हे सगळे झालेलं आहे का? आणि प्रश्न हाही आहे की तुम्ही मग सांगा ना, तुम्ही आम्हाला हे सांगा की तुम्हाला खर्च किती प्रमाणात आहे, त्या प्रमाणात आम्ही तुम्हाला फी द्यायला तयार आहे. परंतु त्या पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं आजपर्यंत शाळा संस्था चालकांकडनं आम्हाला नोटिफिकेशन म्हणा किंवा आम्हाला कोणत्या पद्धतीचं एक साधं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं नाही आहे. अनेक चर्चा झालेल्या आहे, त्यामुळेच आम्ही आता मंत्र्यांकडे म्हणा किंवा शिक्षण विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी एक मीटिंग लावली होती. त्याच्यामध्ये ह्या लोकांनी वर्तमानपत्रामध्ये ती न्यूज लावली की ती मीटिंगच बेकायदेशीर आहे. अहो, ते शिक्षण राज्यमंत्री आहेत, त्यांनी बोलवलेली मीटिंग बेकायदेशीर कशी असू शकते? त्यांनी दिलेल्या आदेशानंतर मग ऑनलाईन एज्युकेशन जे नागपुरातले बंद झाले होते ते सुरू करण्यामध्ये आले. मला एक सांगा की जर शिक्षण राज्यमंत्र्यांच्या मीटिंगला किंवा त्यांनी दिलेल्या सूचनांना सुद्धा हे बेकायदेशीर म्हणत असतील तर मग ह्यांच्यावर वचक कुणाचं आहे? हे कोणत्या कायद्याला म्हणतात? कोणताही कायदा जर हे म्हणायला तयार नाही तर यांच्यावर कशा पद्धतीने शिक्षण विभाग कारवाई करेल किंवा हे सरकार कारवाई करेल? ही सगळी गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, कारण म्हणजे काहीच शाळा अशा आहेत की ज्या अशा प्रकारे अतिशय आक्रमकपणे पालकांशी बोलतात किंवा फी भरली नाही तर शिक्षणच बंद करून म्हणून धमकावतात. पण स्वाभाविकपणे सुक्याबरोबर काही वेळेला ओलंही जळतं आणि त्याचा फटका यांना बसतो आहे. बाकीच्या चांगल्या शाळांना, जसं मगाशी आपल्यासोबत काही मुंबईतले संस्था चालक होते, त्यांनी म्हटलं की 500 रुपये महिन्याला भरलेत तरी चालतील बाबा, आमची एवढीच अपेक्षा आहे, असे सुद्धा काही संस्था चालक आहेत. पण काही लोक मात्र शिक्षणाचा बाजार करतातच आहेत. आणि याच बद्दल आपण आणखी सुद्धा जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर परत भेटूयात. हा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे कर्नाटकातून. कर्नाटकामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाला 15% आरक्षण मिळणार असल्याचं आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी विधानसभेत केलंय. सरकारी नोकरी आणि शिक्षणात 15% आरक्षण मराठा समाजाला कर्नाटकमध्ये मिळणार आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप. मिलिंद, एकतर महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेलं असताना शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केलेली ही घोषणा अतिशय महत्वपूर्ण म्हणावी लागेल. सध्या कर्नाटक राज्यामध्ये मराठा समाजाचा जो समावेश आहे तो 3B प्रवर्गामध्ये आहे आणि त्या 3B मधून हा आता 2A प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर सध्या जे फक्त 5% आरक्षण होतं ते 5% वाढवून आता 15% आरक्षण दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कर्नाटकसह म्हणजे सीमा भागासह कर्नाटकमध्ये जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला एक मोठा दिलासा म्हणता येईल. महत्वाचं म्हणजे नोकरी आणि शिक्षण या दोन्ही बाबींमध्ये हे आरक्षण दिलं जाणार आहे.
आपल्याला माहिती आहे की कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे, मुख्यमंत्री येडियुरप्पा हे देखील भाजपचे आहे आणि काँग्रेसने देखील या निर्णयाचं खरं तर स्वागत केलं आहे. कारण अनेक आमदार लोकप्रतिनिधी जे आहेत ते मराठा समाजाचे आहेत. बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर, भालकी हा जो परिसर आहे या भागामध्ये देखील मराठा समाजातले अनेक नागरिक कर्नाटकमध्ये राहतात मिलिंद. त्याचबरोबर म्हैसूर, बेंगलोर असेल किंवा कोस्टल एरिया असेल म्हणजे कारवार, मंगलोर हा जो परिसर आहे त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातल्या सगळ्याच मराठा समाजाला हा एक मोठा दिलासा म्हणता येईल की 15% आरक्षण कर्नाटक राज्य सरकार 5%चं 15% आरक्षण करण्यात आलंय. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत. संदीप तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि एक महत्त्वाचा प्रश्न आता यानंतर आहे तो म्हणजे शेजारच्या कर्नाटकमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले, आता महाराष्ट्रात का नाही आणि कधी मिळणार अगदी. यानंतर पुढची बातमी आहे नागपूरमधली. देह व्यापारामध्ये अडकवलेल्या अल्पवयीन मुलींच्या सुटकेसाठी गुन्हे शाखा आणि रेस्क्यू टीमनं लकडगंज पोलिसांच्या विभागात हा सगळा भाग येत होता आणि त्यांनी एक ऑपरेशन राबवलं. त्या ऑपरेशननुसार लकडगंज भागात हे रेस्क्यू ऑपरेशन राबवून मोठी कारवाई केली. प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत. सर, नागपूरच्या लकडगंज भागामध्ये जे गंगा जमुना वस्ती आहे तिथे काल पोलिसांनी धाड टाकली आणि या कारवाईमध्ये 125 पेक्षा अधिक महिला व पुरुषांना पकडण्यात आले. महिलांमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश आहे आणि रात्री उशिरापर्यंत अल्पवयीन मुलींचा काल शोध घेण्यात आला आणि त्या वस्तीमध्ये तळघर बनवून ठेवलेले आहे त्या तळघरामध्ये मुलींना लपविल्या जाते आणि काल रात्री या पोलिसांनी तिथे धाड टाकून पूर्ण शोध लावून पुष्कळशा मुलींना असे बाहेर काढलेले आहे. पण प्रशांत, ही वस्ती होती, इथे हॉटेल होतं, काय नेमकं होतं या ज्या ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे ते? नाही, ही रेड लाईट एरियाची वस्ती आहे आणि इथे गुन्हेगारीचे प्रकरण सुद्धा चालते आणि या वस्तीमध्ये पूर्ण रेड लाईट एरियामध्ये या महिलांना इथे आणले जाते आणि यांच्याकडून देह व्यापार केला जातो. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात पाटीलवाडी भाग आहे आणि त्या पाटीलवाडी शिवारामध्ये चिअर गर्ल्स आणून मोठा धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. इथे गावचे नेते आहेत, त्यांच्या मुलाचा 3 वर्षाचा तो झाला आणि त्याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता म्हणून शिवारामध्ये स्टेज बांधून अशा प्रकारे मुली नाचवण्यात आल्या आणि अक्षरशः धिंगाणा घातलेला आहे इथे. इतकंच नाही तर पोलीस येतील या भीतीनं ज्यांनी हे सगळं आयोजन केलं होतं त्या आयोजकांनी इथे स्पर्धा रद्द केली आणि त्यांनी धूम ठोकली. पण या चिअर गर्ल्सना पाहण्यासाठी, त्यांच्याबरोबर नाचण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती आणि आपण बघतोय या शिवारातले अनेक तरुण हातातली कामं सोडून इथे हा नाच बघण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी आले होते. अक्षरशः धिंगाणा या कोल्हापूरच्या या पाटील शिवारामध्ये घालण्यात आला. तर इकडे मुंबईतल्या काही क्लबवर कोरोनाच्या नियमांचं पालन केलं नाही, सरसकट उल्लंघन केलं, यामुळे आता गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या शनिवारी लोअर परळ परिसरातल्या एका क्लबवर स्वतः महापालिका आयुक्तांनी धाड टाकली आणि जेव्हा त्यांनी धाड टाकली तेव्हा त्यांना काय बघायला मिळालं ते अक्षरशः धक्कादायक होतं. कारण इथे हजारो लोक जे या क्लबमध्ये आले होते ते सगळेजण विना मास्कचे होते. करोनाच्या या सगळ्या संकटामध्ये जरी आपण न्यू नॉर्मल लाईफकडे येत असलो तरीसुद्धा आता मास्क घालणं हे अनिवार्य आहे. त्यामुळे जरी आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा बाहेर सार्वजनिक ठिकाणी गेलो तरी मास्क घालणं अनिवार्य आहे. मात्र या क्लबमध्ये कोणीही मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे आयुक्तांनी जेव्हा धाड टाकली आणि त्यांनी हे बघितलं तेव्हा अर्थातच त्यानंतर या क्लबवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यानंतर नाईट कर्फ्यू लावण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आपण बघतोय ही 2 दृश्य, ही म्हणजे आत्ताची राज्यातली 2 दृश्य आहेत. खरोखरच करोनाचं संकट पूर्णपणे गेलंय का असा म्हणजे असा विचार करायला लावणारी ही 2 दृश्य आपल्याला दिसत. एक मुंबईमधलं आणि एक कोल्हापूरमधलं. एक माणूस म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून लाज वाटायला पाहिजे अशा प्रकारची दृश्य. वारंवार महापालिकेचे अधिकारी आणि राज्यातले सर्व वरिष्ठ डॉक्टर सांगतात की कोरोना गेलेला नाही. 3 वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाकरता अशा प्रकारे चिअर गर्ल्सना आणून त्यांचा नाच आयोजित करणं आणि मुंबईमध्ये
मास्क न घालता बिनदिक्कतपणे क्लबमध्ये पार्ट्या आयोजित करून त्याला जाणं, हे दोनही अतिशय वाईट आहे. त्यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पण आपल्याला आणखीही घडामोडी पाहिजेत आणि न्यूज 18 लोकमतची विशेष वृत्तमालिकाही पाहिजे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर सगळ्यांचं स्वागत आहे. जर फी भरली नाही ऑनलाईन शिक्षणाची तर शिक्षण बंद करू अशी धमकी देण्यात आली आहे, असा इशारा काही शिक्षण संस्थाचालकांनी दिलेला आहे. 7 दिवसांची मुदत यावर पालकांना दिलेली आहे आणि आपण याच बद्दल बोलतोय. आपण जाणार आहोत थेट पुण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, मागे आपणच ही बातमी केली होती की कशा अव्वाच्या सव्वा फी या शाळांकडून आकारली जाते. आत्ता काय नेमकं पालकांचं म्हणणं आहे? की आता माझ्यासोबत जवळपास पुण्यातले सगळे बहुतांश मध्यमवर्गीय ज्या शाळा आहेत, ज्यांची फी साधारण 35,000, 40,000, 50,000 ते 25,000 ह्या रेंजमधल्या शाळांचे पालक आहेत. त्यांच्या मागण्या आहेत, त्यांच्या हातात काही फलक आहेत. आपण ते वाचून दाखवूया पहिल्यांदा प्रेक्षकांना. लॉकडाऊन काळात ढिसाळ आदेश काढून कोर्टात तारखा देऊन पालकांना फसू नका. शाळा फीबाबत तातडीचा अध्यादेश काढा. शाळांचं ऑडिट करा. पुन्हा लॉकडाऊन काळात शाळेने सुविधा दिल्या नाहीत, मग फी कशाला द्यायची? जर शाळा ऑनलाईन शिक्षण आहे, ऑनलाईनचं मग चार्जेस किती? लायब्ररीचे म्हणजे थोडक्यात फी जी तुम्ही 100% घेताय ती पूर्णपणे चुकीची आहे. या सगळ्या पालकांच्या मागण्या. पण मी आता तुला एक अशी केस स्टडी दाखवणार आहे प्रेक्षकांसाठी खास. आपण सिरीज चालवतो की तुम्ही फी नाही भरली तर ऑनलाईन शिक्षण बंद करू, पण पुण्यात ऑलरेडी एक शाळा आहे प्रेस्टिज नावाची, तिने फी भरली नाही म्हणून अशा 100 मुलांना, पाल्यांना शाळेबाहेर ठेवले. त्यांचं ऑनलाईन शिक्षणच गेलं नाही. म्हणजे हा थोडक्यात शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन आहे या शाळेकडनं. आपण तर विद्यार्थीच आहे. मला सांग, तू कुठल्या शाळेत शिकतो? प्रेस्टिज पब्लिक स्कूल. काय शाळा काय सांगते तुला? ज्यांनी फीस भरली नाही त्यांना ऑनलाईन क्लासेस त्यांना लिंक पाठवत नाहीत. असं कधीपासून झालंय? जेव्हापासून शाळा सुरू झाली तेव्हापासूनच. मग गेली 9 महिने तू ऑनलाईन क्लासेस केलेच नाहीत? नाही केले. शाळा काय कारण सांगते? तुम्ही फी भरली नाही, तुम्हाला ऑनलाईन क्लासेस भेटणार नाही, लिंक नाही भेटत. शाळा कुठली तुझी? प्रेस्टिज पब्लिक स्कूल. कुठला एरिया? शिवणे. म्हणजे किती भयानक आहे. म्हणजे ऑलरेडी उल्लंघन झालंय शिक्षण हक्क कायद्याचं इथं. म्हणजे एकीकडं तुम्ही सांगताय, म्हणजे किती मुजोर शाळा आहेत यातनं दिसून. आपण या मुलाचे पालक आहेत. मला सांगा, तुम्ही शाळेशी संपर्क साधला या संदर्भात? शाळेशी संपर्क साधलेला आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस काढली होती की मुलांचं ऑनलाईन शिक्षण थांबवू नका. ती नोटीससुद्धा शाळेला आम्ही सुपूर्द केली, त्याची रिसिप्ट कॉपी घेतली. शाळेशी मिटिंग केल्यानंतर देखील शाळेने आम्हाला सरळ सांगितलं की जे फी भरतील त्यांनाच शिक्षण चालू करण्यात येईल, इतर कुणालाही शिक्षण चालू करणार नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे ते करा, आम्ही पुढे बघून घेऊ. किती मुलांना असं त्यांनी शाळा बाहेर ठेवलं? शक्यतो माझ्या माहितीत तरी साधारण 100 मुलं आहेत आता की ज्यांनी ॲडमिशन नाही घेतलेले, म्हणजे ज्यांनी फी नाही भरलेली, तर त्यांना ऑनलाईन क्लास एकही नाही झालेला शाळा सुरू झाल्यापासून. म्हणजे थोडक्यात आता इथून पुढे तुम्ही फी भरली तर काय उपयोग काय? कारण वर्ष वाया गेले, काही शिकवलं नाही मुलाला. बरोबर आहे, तो एक मुद्दा आहे की आता जर ॲडमिशन जरी घेतलं तरी पण ते शिक्षणाचा तर काय भाग होणार नाही. त्यामुळे आता फी भरायची फक्त आम्ही रिझल्ट घेण्यासाठी किंवा चंद्रकांत, त्या पालकांना हे विचार की त्यांनी अजिबातच फी भरलेली नाहीये का काही प्रमाणात फी भरली आहे, पण शाळेचं म्हणणं आहे 100% फी भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला घेणारच नाही. पण फी भरली नाही याचा अर्थ असा नाही की आमच्याकडे पैसे होते ना आम्ही मुद्दाम सांगा, तुम्ही फी काहीतरी भरली की नाही? का शाळेचं म्हणणं काय होतं? तुम्ही डीलिंगला गेले होते शाळेकडं, तुम्ही प्रस्ताव पण दिला होता शाळेला की आम्ही 20% फी भरतो, पण शाळेने काय सांगितलं तेव्हा? बरोबर, सुरुवातीला आहे ना आमचा प्रस्ताव होता की 40% फी माफ करा. ओके, त्याच्या अंतर्गत सुद्धा आमचा प्रस्ताव 40% आहे, पण तुम्ही 40%च करावं असं आमचं म्हणणं नव्हतं. शाळांनी त्यांचं जे काय बॅलन्स शीट असेल ते बॅलन्स शीट दाखवावं, आमच्याशी पारदर्शकता ठेवावी. आम्ही CA वगैरे मध्यस्थी घालून पर विद्यार्थी किती खर्च येतो साधारण वार्षिक, या हिशोबाने तुम्ही आम्हाला दाखवा. तुमचे सगळे प्रस्ताव धुडकावले, इन्स्टॉलमेंट सुद्धा दिले नाही. इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत, पण त्या पूर्ण फी भरायची त्याचेच इन्स्टॉलमेंट द्या. म्हणजे मला खर्च होतो एवढाच, मी तुम्हाला दाखवणार या संदर्भात आता शासनाने आदेश काढलेला आहे की तुम्ही ऑनलाईन फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण अडवू शकत नाही. हा शासनाचा अध्यादेश आहे, JR सर. या संदर्भात त्या शाळेवर काही कारवाई झाली का शासनाकडून? नाही, काही कारवाई नाही झालेली आणि काय कुणी विचारत सुद्धा नाही. आणि शाळा सुद्धा एवढी मुजोर आहे की शाळेला बहुतेक माहिती असेल की आपल्यावर कुणी कारवाई करणार नाही, तेच सरळ सरळ सांगतात तुम्हाला काय करायचं ते करा.
उलट आम्हाला ते असे दाखले देतात की मी जर सांगितलं त्यांना की गुजरात हायकोर्टाने आता निकाल दिला 40% फी माफ करा, म्हणजे काही ना काही बेस असेल म्हणूनच त्यांनी तो निकाल दिला ना, तर शाळा म्हणते त्याला परत चॅलेंज होईल बघा, ते तुमचं असंच वर्ष वाया जाईल, तुम्हाला वर्ष वाया घालवायचं आहे का तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. बरं चंद्रकांत, हा सगळा प्रकार म्हणजे पुण्यातल्या शाळा जर का या पद्धतीनं वागत असेल शिक्षण संस्था तर हा खरोखरच संतापजनक प्रकार आहे आणि अशा शिक्षण संस्थांवर तर कारवाई निश्चितपणे झालीच पाहिजे. आणि अशाच सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जे वास्तव आहे ते शिक्षण संस्था चालकांची भूमिका आणि पालकांचं काय म्हणणं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतच राहणार आहोत, पण एका ब्रेक नंतर परत भेटूया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलतोय कारण ऑनलाईन शिक्षण आता सुरू आहे. अर्थातच हे शिक्षण सगळीकडे पोहोचलेलं नाहीये, पण ज्या मुलांपर्यंत पोहोचलेलं आहे त्यापैकी काही शाळा मात्र मनमानी करतायत आणि अवाच्या सवा फी आकारली जाते किंवा जर फी भरली नाही तर शिक्षण बंद करण्याचा त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे. हीच आपली वृत्तमालिका कायम सुरू राहील हा विषय न्यूज 18 लोकमत सातत्यानं लावून धरेल. तुर्तास इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा.